सोलापूरमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले। शहरातील अवंतीनगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळव सोलापूर, तुळजापूर रोड या भागामध्ये पाणी झालेलं आहे। ही नागरी वस्ती आहे आणि इथे पाणी साचल्यामुळे नागरिकांची दैना उडालेली आहे। महिन्याभरापूर्वी सोलापूर शहरामध्ये अशाच पद्धतीने पाऊस झाला होता आणि त्यामुळे या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाने इथे तडाखा दिलाय आणि नागरिकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे। तर पावसासंदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडे। अभिषेक, राज्यामध्ये पुन्हा एकदा येत्या काळामध्ये 5 दिवसात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। सोलापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। काय नेमकं सांगितले हवामान विभागानं? निश्चितच आपण जर पाहिलं सोलापूरसह राज्याला हा 5 दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहू शकतो की अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान राज्यामध्ये शेतकऱ्यांचं हे झालेलं होतं आणि पुन्हा एकदा पावसाला ही सुरुवात झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या क्षेत्रफळामुळे कोकण किनारपट्टी असेल, त्याचसोबत इतर राज्यातील भागांमध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली अशा अनेक भागात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी सदृश असा मोठ्या प्रमाणात पाऊस हा सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे। काल रात्री सुद्धा अतिशय मुसळधार हा असा पाऊस पडला होता। शहरातील अवंतीनगर, वसंती विहार असेल अशा अनेक भागांमध्ये रहिवासी एरियामध्ये जे पाणी आहे ते घुसण्यास सुरुवात झालेली होती। मात्र मध्यरात्री जे पावसाने काही ती उसंती घेतली त्याच्यामुळं थोडीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आता पुढील जे 5 दिवस आहेत ते अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आल्याने शेतकरी देखील मोठ्या चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये याच अतिवृष्टी सदृश जो पाऊस झाला होता त्याच्यामुळे देखील सोलापूरकर मोठ्या चिंतेत होते आणि आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने सोलापूरकरांमधून चिंता व्यक्त करण्यात येते। त्याचसोबत शेतकरी जिल्ह्यातील हे देखील मोठ्या चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी पाऊस काही थांबत नाहीये आणि येत्या काळात 5 दिवसांमध्ये आणखी पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यामुळे नागरिकांसह शेतकरी सुद्धा धास्तावलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।